नमस्कार प्रिय विद्यार्थी मित्रांनी मैत्रिणींनो, स्पर्धा परीक्षा यशोमार्ग या आपल्या आवडत्या यूट्यूब चॅनलवर तुमचं मनापासून स्वागत करतो. मित्रांनो, जसं की आपण सांगितलं होतं त्याप्रमाणे मुंबई पोलीस शिपाई भरती कॉन्स्टेबल आणि प्रिझन यांची कट ऑफ ही लागलेली आहे. मित्रांनो, थोडंसं असं म्हणतात ना, काय प्रत्येक गोष्टीत माणूस हा चुकीचा पुतळा असतो, तसं थोडीशी म्हणजे थोडा मी जे टाईम दिला होता त्यापेक्षा 2 दिवस लेट कट ऑफ लागलेले. मित्रांनो, मी तुम्हाला सांगितलं होतं की ऑक्टोबरच्या फर्स्ट वीकमध्ये जे कट ऑफ आहे हा डिक्लेअर होईल. मित्रांनो, आणि त्याप्रमाणे जर तारखेचा विचार करायला गेला तर आठवड्यामध्ये 8 दिवस असतात आणि त्या दृष्टिकोनातून 8 आज तारीख आहे आणि आज कट ऑफ लागलेली आहे. तर त्या दृष्टिकोनातून तर फर्स्ट वीकमध्ये कट ऑफ लागलेलाच आहे. कारण की 1 ते 7 8 तारीखपर्यंत आपण फर्स्ट वीक, 8 ते 15पर्यंत सेकंड, 15 ते 21पर्यंत, 22पर्यंत आपण थर्ड वीक आणि 22 ते 28 30पर्यंत आपण फोर्थ वीक असं पकडतो. त्या दृष्टिकोनातून लागलेलं आहे. थोडीशी चुकी झालेली आहे, 2 दिवस लेट झालेला आहे. मित्रांनो, मला अपेक्षा होती शनिवार किंवा रविवारीच कट ऑफ हा डिक्लेअर होईल. पण चला, ज्यांचं सिलेक्शन झालेलं आहे त्या सर्वांचं खूप खूप अभिनंदन. आणि तुम्हाला माहिती आहे की 8-10ला हा रिझल्ट डिक्लेअर झालेला आहे. पोलीस शिपाई कारागृहासाठी मित्रांनो जवळपास 1,15,000 फॉर्म आलेले होते. तर एकाच 10 प्रमाणात त्यामध्ये कॅन्डिडेट घेण्यात आलेले आणि मुंबई पोलीस याच्यासाठी 3,44,181 म्हणजे जवळपास 3.5 लाख फॉर्म जवळपास आलेले होते. मित्रांनो, आणि त्यांच्या पण एकाच 10 प्रमाणात लेखी परीक्षेला बोलवलेलं आहे. मित्रांनो, तर तुम्हाला माहिती आहे मुंबई पोलीस शिपाई या पदासाठी जवळपास लेखी परीक्षेसाठी 40,000 विद्यार्थी बोलवलेले. मित्रांनो, म्हणजे कुठेतरी हा रेशो एकाच 10 न राहता हा रेशो एकाच 17-18पर्यंत गेलेला आहे. मित्रांनो, आणि त्यामुळे खूप विद्यार्थ्यांचा फायदासुद्धा झालेला आहे. जसं की आपण कट ऑफ सांगितलेला होता, तर आपण जो कट ऑफ सांगितलेला होता तो कट ऑफ आणि हा कट ऑफ आपण त्याबद्दलसुद्धा व्हिडिओ बनवू. मित्रांनो, तुम्हाला काय वाटतं आपला कट ऑफ किती ॲक्युरेट राहिला आणि किती नाही ते सुद्धा तुम्ही कळवा. मित्रांनो, कारण की आपण जो कट ऑफ लावला होता जवळपास मला तरी वाटतं की आपला जो होता पहिला बघा जो झाला होता ड्रायव्हरचा, तर ड्रायव्हरसाठी कुठेतरी आपला कट ऑफ 70% जवळपास 70-75% ॲक्युरेट होता. पण हा कट ऑफ जो आहे मित्रांनो हा जवळपास 90% आपला ॲक्युरेट राहणार आहे. आणि त्याबद्दल आपण नक्कीच व्हिडिओ बनवूया की आपला कट ऑफ, कारण की जेन्युइन आपण कट ऑफ बनवलेला होता आणि तो कट ऑफ आणि ह्या कट ऑफमध्ये किती साम्य आहे ते सुद्धा आपण बघणार आहे. आणि यामधून एक गोष्ट लक्षात आलेली आहे मित्रांनो की EWSचा जो कट ऑफ आहे, EWSचा मग तो कॉन्स्टेबल प्रिझनसाठी असो की पोलीस कॉन्स्टेबलसाठी असो. मित्रांनो, तो सर्वात कमी जो कट ऑफ आहे मित्रांनो हा EWSचा गेलेला आहे. त्याचं कारण आहे मित्रांनो EWSचा कट ऑफ कमी जाण्याचं, कारण की SCBC जे आहे मित्रांनो, SCBC बघू शकता तुम्ही, SCBCचा कट ऑफ हाय गेलेला आहे आणि भरपूर मराठा कॅन्डिडेट हे EWSमधून बाहेर पडले SCBC आरक्षणामध्ये. त्यामुळे EWSचा कट ऑफ जो आहे मित्रांनो हा खूप कमी गेलेला आहे. आणि मराठा आरक्षण असंच राहिलं तर EWSचा प्रत्येक ठिकाणी कट ऑफ हा असाच 25%च्या आसपासच लागण्याचे चान्सेस, म्हणजे 50%च्या आसपास. कारण की जवळपास मुलं पकडा, मुली पकडा, स्पोर्ट्स पर्सन कोणीही पकडा, फक्त 2च कट ऑफ हे 30 आहेत. बाकी टोटल कट ऑफ हे 25, 26, 27, 28 अशाच दरम्यान आहे. 90% कट ऑफ जे 25 मार्कावरच आहेत मित्रांनो EWSचे. त्यामुळे कुठेतरी मराठा आरक्षणामुळे EWSच्या कॅन्डिडेटचा खूप मोठा फायदा झालेला आहे. आणि ज्या विद्यार्थ्यांचं सिलेक्शन झालेलं आहे त्यांचे खूप खूप अभिनंदन. ज्या माझ्या भावा-बहिणीचं 1-1, 2-2 मार्काने जे सिलेक्शन राहिलं होतं, म्हणजे आता ह्यावेळेस जे राहिलेलं आहे ते मला माहिती आहे खूप आता सध्या ते एकदम टेन्शनमध्ये असेल. पण टेन्शन घेण्याची गरज नाही मित्रांनो. तुमच्यासाठी आनंदाची गोष्ट आहे की डिसेंबरमध्ये परत एक भरती प्रक्रिया पार पडणार आहे 12,000 पदाची. त्याबद्दलसुद्धा आपण तुम्हाला जेन्युइन माहिती देण्याचा प्रयत्न करू 1-2 दिवसामध्ये, किती जाहिरात कधी येईल काय नाही तर. आणि ही जी कट ऑफ आहे मित्रांनो, यामध्ये मी 1-1, 2-2 मार्काने कट ऑफ कमी सांगितली होती. मी तुम्हाला सांगितलं होतं की जी कट ऑफ लागेल त्याच्या 1 किंवा 2 मार्काने मी कट ऑफ कमी सांगितलेला होता. समजा आता मला आठवतं एक प्रकारे SC-STचा कट ऑफ मी हा 34-35 असा पकडत होतो मित्रांनो. तो 36 लागला आहे. STचा 38 लागला आहे. STचा कट ऑफ हाय गेला आहे थोडंसं कॉन्स्टेबल प्रिझनचा. SCपेक्षा पण ते थोडंसं म्हणजे धक्कादायक आहे की STचा कट ऑफ हा SCच्या कट ऑफपेक्षा जास्त जवळपास जात नाही, पण कॉन्स्टेबलमध्ये हा प्रिझनच्या जास्त गेलेला आहे. आणि जवळपास पोलीस कॉन्स्टेबलचा कट ऑफ हा मित्रांनो आपला खूप ॲक्युरेट राहणार आहे. 1-1, 2-2 मार्कांनी मी कट ऑफ कमी सांगितलेला होता, कारण की ग्राउंडमध्ये खूप विद्यार्थ्यांना प्रॉब्लेम झाले होते. आणि त्यामध्ये असं जाणवत नाही मित्रांनो की ग्राउंडमुळे मार्क असं वाटत होतं. पण जसा जेन्युइन कट ऑफ लागतो दरवेळेस तसाच कट ऑफ ह्यावेळेससुद्धा लागलेला आहे. मला वाटत नाही, कारण काय होतं मित्रांनो,
आपल्याला स्वतःला मार्क्स कमी आल्यानंतर आपण असं समजायला लागतो की सर्वांनाच मार्क्स कमी येत आहेत, पण असं नाही आहे. भरपूर विद्यार्थी त्यांचं ग्राउंड आउट ऑफ असतं आणि ते मारतातच आउट ऑफ. एक गोष्ट आहे 22 ऑगस्ट ते 27 ऑगस्ट या दरम्यान ज्या विद्यार्थ्यांचं ग्राउंड CP मुंबईला झालेलं आहे, त्या विद्यार्थ्यांचं नक्कीच 5-6 दिवसातल्या विद्यार्थ्यांचं नुकसान एक एक माणूस म्हणून मी सांगू शकतो की त्या टायमामध्ये नुकसान त्या विद्यार्थ्यांचं झालेलं आहे. पण असो, ज्या गोष्टी झालेल्या आहेत त्या घडलेल्या आहेत आणि जे कोणी सध्या आता या कट ऑफमधून कटलेले असतील 1-1, 2-2 मार्काने, त्यांनी नाउमेद होऊ नका. कारण की तुम्ही बाउंड्रीवर आहात. अजून तयारी करा. 1-2 महिन्यामध्ये परत भरती प्रक्रिया आल्यानंतर 100% तुमच्या अंगावर वर्दी असणारच आहे. फक्त नाउमेद होऊ नका आणि लवकरात लवकर तयारी सुरू करा. 1-2 दिवस तुमचा वेळ घ्या आणि जसा तुमचा वेळ तुम्ही घेतला तसा 1-2 दिवसामध्ये परत एकदा एकदा मोठ्या ऊर्जेने परत अभ्यास करा आणि ग्राउंडमध्ये जे 1-1, 2-2 मार्कांनी कटलेले त्यांनी परत 10 मार्क प्लसमध्ये आपल्याला ग्राउंड कसं येईल याचा प्रयत्न करा मित्रांनो. तर असा हा व्हिडिओ होता. कट ऑफबद्दल आपण व्हिडिओ लवकरच बनवू की काय आपली कट ऑफ होती आणि का तुम्ही चॅनल सबस्क्राईब करून ठेवायचं, या गोष्टीचा तुम्हाला काय फायदा होईल त्याबद्दलसुद्धा नक्की व्हिडिओ बनवू. परत एकदा ज्यांचं सिलेक्शन झालं त्यांचं खूप खूप अभिनंदन. ज्यांचं नाही झालं त्यांनी नाराज होऊ नका, कारण की तुम्ही जवळ आहात आणि लवकरच तुमचं सिलेक्शन होईल मित्रांनो. परत एकदा लेखीसाठी तुम्हाला सर्वांना बेस्ट ऑफ लक. जे सिलेक्शन ज्यांचं झालं आहे ते आणि ज्यांचं नाही झालेलं आहे त्यांना ग्राउंडसाठी बेस्ट ऑफ लक, कारण की येणाऱ्या भरतीमध्ये तुमचं सिलेक्शन नक्की होईल. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र. स्वतःची काळजी घ्या, सुखी राहा, आनंदी राहा. धन्यवाद.